ज्येष्ठ नागरिक सन्मान मंच बुलढाणा, या सन्मान मंचाची आदर्श कार्यकारिणी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण 7 लोकांचा वाढदिवस साजरा करतो आहे. आणि ही 7 माणसं म्हणजे सप्तऋषी आहेत. ही माणसं ऋषी तुल्य आहेत. ह्या माणसांमध्ये क्वालिटीज आहेत. ही माणसं माणुसकीची आहेत आणि म्हणून आपल्यामध्ये ही माणसं जुळली. ह्या संघटनेमध्ये 111 माणसं जुळली. ती सुद्धा माणसं माणुसकीची आहेत, माणसाची जाण ठेवून आहेत, माणसावर प्रेम करणारी आहेत, एक दुसऱ्यांना समजून घेणारी आहेत. आणि अशी ही मी तर म्हणेन की अद्वितीय अशी ही संघटना आपली बांधणी झालेली आहे. मित्रहो, मी पुढे जाऊन म्हणेन की आपण माणसं खूपच भाग्यशाली आहोत. आपण माणसं खूप भाग्यशाली आहोत की आपल्याला ह्या पृथ्वी तलावर हा मनुष्य जन्म मिळाला. आपल्याला सर्वांग सुंदर, ह्या पृथ्वीवर असं सुंदर काहीच नाही, सर्वांग सुंदर असा देह आपल्याला मिळाला. आणि आपण त्याचे लाभार्थी आहोत. म्हणून ह्या सृष्टी देवतेचा आपण आभार मानले पाहिजे. त्याही पुढे जाऊन मी सांगेन, मित्र हो, आपण सगळे ज्येष्ठ नागरिक, 60 ओलांडलेली माणसं, उतार वयातली माणसं, कोणी 60च्या पुढे गेलं, कोणी 70च्या पुढे गेलं, 75च्या पुढे गेलं, कोणी 80च्या पुढे गेलं आणि 90च्या पुढे सुद्धा जाणार आहे. ही माणसं, ही सत्कारमूर्ती आजची, ही नक्की आपल्या सद्भावना त्यांच्या पाठीशी आहे. आणि त्याच्यामुळे ही सगळी 100 गाठणार आहे. ही सगळी 100 गाठणार, कारण आपल्या सद्भावना आहे त्यांच्या पाठीशी, आपलं प्रेम आहे त्यांच्या पाठीशी, आणि म्हणून ते 100 गाठणार. आणि म्हणून मी म्हणेन की अनेक उन्हाळे पावसाळे पाहिले आपण, अपडाऊन पाहिले आपण, प्रतिकूल परिस्थितीतूनच बहुतेक लोक आली. डॉक्टर साहेबांची परिस्थिती पहिली चांगली आहे, अनेकांची असेलही कदाचित, परंतु अनेक माणसं मी पाहिली आपली मित्रमंडळी प्रतिकूल परिस्थिती, अगदी गरिबीतून आली, संघर्षातून आली, परंतु घडली. प्रत्येक माणूस इथे घडलेला आहे. प्रत्येक माणसाने आपलं व्यक्तिमत्व सिद्ध केलेलं आहे. प्रत्येक माणसाने आपलं व्यक्तिमत्व, आपलं घडतात ना, शून्यातून विश्व तयार करणे, प्रत्येक माणसाने शून्यातून विश्व तयार केलेलं आहे. कर्तबगार माणसं आहेत. हे सगळं आपल्या हातून घडलं. हे आपण नाही केलेलं, हे आपण नाही केलेलं. हा निसर्ग तुम्हाला साथ देतो आहे. हा निसर्ग तुम्हाला साथ देतो आहे. आणि म्हणून आज तुम्ही सुखी आहात. मित्र हो, अनेक साथी आल्या, अनेक आपली मित्रमंडळी गेली, आपल्या जवळची नातेवाईक गेली, परंतु आजही आपण आहोत. किती किती भाग्यवान आहोत. आजही आपण आहोत, नाही का? किती भाग्यवान आहोत. गेला असतो एखाद्या वेळी तर कशाला बोललो असतो आपण, समोर बसलो असतो. म्हणून
ह्या उतारवयामध्ये 7 गेले 5 राहिले नाही, खूप गेले, थोडे राहिले आता दिवस. आणि जीवनामध्ये संघर्ष करत असताना हे दावे बच्चन वगैरे 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 झालं असेल, ते होत असते जीवनाचा. परंतु आता त्या पलीकडे गेलो आपण. आता हे दावे क्रोध मत्सर हे सगळं विसरून आपल्याला राहायचं आहे. 100 असंच नाही गाठता येणार आपल्याला. 100 आधीच नाही गाठला ना. शारीरिक स्वास्थ्यासाठी तुम्ही ग्राउंडवर फिरता, मानसिक स्वास्थ्याची सुद्धा त्यासोबत जोड गरज आहे. मानसिक स्वास्थ्य जर बरं असेल ना तरच शारीरिक स्वास्थ्य मिळेल. आणि हे मानसिक स्वास्थ्य मिळवण्यासाठी राग, लोभ, क्रोध, मत्सर, हेवे दावे हे सगळं विसरून जावं लागणार आहे. आणि शिवाय अपेक्षा आहे, ही सुद्धा वाईट गोष्ट आहे. अपेक्षा वाईट गोष्ट. आपण काही अपेक्षा ठेवतो ना माझ्या मित्राकडून, आणि ती मित्राकडून पूर्ण होत नाही, त्याची पूर्तता होत नाही, खूप दुःख होतं. हिंगे सरांनी, भातर सरांनी माझ्यासाठी असं करायला पाहिजे होतं, नाही केलं. 8 दिवस झोप येत नाही. म्हणून ही अपेक्षा सोडून द्यायची आहे. काहीच अपेक्षा ठेवायची. मुलांनी माझ्यासाठी काय केलं नाही केलं ती